नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण नवीन ब्लाऊज डिझाईन काठाचा वापर करून बनवणार आहोत. थोडा हा काठ कमरेकडे घेतला आहे. उरलेला काठ आपण डिझाईनसाठी वापरणार आहोत. अशाच नवीन डिझाईनसाठी व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूया. मागील बाजूची मापे कशी घेतली ते बघूया. ब्लाऊजची उंची आहे 14 इंच प्लस 1 इंच शिलाई. मागील बाजूमध्ये नेहमी आपण 1 इंच जास्त घेतो. शोल्डर 5.5 इंच घ्यायचं. शोल्डर हा नेहमी तुमचा मागील गळा किती आहे त्यावरून ठरतो. ह्या कस्टमरची गळा उंची आहे 9.5 इंच, त्यावरून शोल्डर 5.5 इंच घेतला. हुंडा खोली 6 इंच घेतली. छाती आहे 38 इंच. 38चा चौथा भाग 9.5 इंच प्लस 2.5 इंच शिलाई. त्यानंतर कंबर आहे 32 इंच. 32चा चौथा भाग 8 इंच प्लस 2.5 इंच शिलाई आणि 1 इंच मागील टक्ससाठी. आता गळा आखून घेऊया. गळा रुंदी 2.5 इंच. गळा उंची 9.5 इंच खुणा करून खालून गळा रुंदीला 3 इंच घ्यायचा. बॉक्स आखून घेऊया आणि बॉक्समध्ये डिझाईन आखूया. इथून 2.5 इंच खुणा करून गळा रुंदीला 3.25 इंचपर्यंत टीप घ्यायचा. इथून 0.5 इंच आत घ्यायचं. शेप देताना 0.5 इंच आतून बाहेर जोडायचा. इथून गोल शेप द्यायचा. डार्क करून दाखवते. अशा प्रकारे शेप देऊन घेतला. हा शेप दुसऱ्या साईडला उमटून घेऊया. अशा प्रकारे उमटलेले डार्क करून घेते. हे अस्तर मेन फॅब्रिकच्या सरळ बाजूवर मधोमध ठेवायचं. काठाकडील बाजूवर अस्तर सरळ करून घ्यायचं आणि खुणा केलेल्या शेपच्या कडेने 0.5 इंच शिलाई मारायची. शिवून घेतल्यानंतर शेप कट करूया. आणि मग संपूर्ण शेपवर कट देऊयात. कट देताना शिलाईच्या आत कट करायचं. त्यानंतर अस्तरवर आतील मार्जिनला धरून दाब शिलाई द्यायची. दाब शिलाई दिल्यानंतर अस्तरात फिरून वरून पण एक दाब शिलाई द्यायची. आणि मग संपूर्ण कडेने शिलाई द्यायची. शिलाई दिल्यानंतर अस्तरपेक्षा जास्त कपडा कट करून घ्यायचा. त्यानंतर टक्स आखून घेऊया. सेंटरपासून 4.5 इंचावर 4.5 उंचीचा टक्स आखून घ्यायचा. इथून पण टक्स आखून घेऊया. दोन्ही टक्स शिवून घेऊया. अर्धा इंचाचा टक्स शिवून घ्यायचा आहे. दोन्ही टक शिवून घेतल्यानंतर ब्लाऊजच्या या भागाला आपण लेस जोडणार आहोत. लेस दोन्ही साईडनं येईल. इथे पण लेस येईल आणि ह्या राऊंड शेपवर काठाची डिझाईन येईल. लेस जोडून घेते. आता काटाचे असे चौकोन करून घेतले. फोल्ड करून
त्रिकोण बनवून इथे जोडायचा. सर्व त्रिकोण इथपर्यंत जोडून घेऊया. एक्स्ट्रा कपडा कट करून घेऊया आणि वरून लेस जोडून घेऊया. त्यानंतर दोन्ही साइडनं लेस जोडून घेऊया. अशा प्रकारे शिल्लक राहिलेल्या काठापासून सुंदर अशी डिझाईन आपण बनवली. याआधी पण काठाचा वापर करून डिझाईन बनवल्यात, त्या पण तुम्ही माझ्या चॅनलला बघू शकता. अशाच नवीन डिझाईनसाठी व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेलचं बटन दाबा. धन्यवाद.